उत्साहाच्या वातावरणामध्ये खरंतर आज अंडीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावरील सर्व मान्यवर खरंतर गोकुळात तुम्ही परवा झाली आणि काल दयानंदी आणि सुरेश बाबू खरंतर आज दयानंदी या ठिकाणी गेली 2-3 वर्ष ते कार्यक्रम संपन्न करत असतो त्यामध्ये आपण बरोबर या ठिकाणी आले खरंतर नारायणगावची पूर्वभ्यास आणि इतर होणारे कार्यक्रम आपण जेव्हा दाद देत आहे आज सुरेश भाऊ सारखा कार्यकर्ता लहानपणापासूनच समाजकारणाची आवड सातत्यानं समाज कार्य करत असताना समोर अन्याय होत असताना त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम करत असतात. खरं तर नारायणगावमध्ये वाचले परिवाराची ओळख कशी वेगळी नाही कारण जुनी परंपरा फक्त अनुभव तर त्यांचा आजोबाचा एक वेगळा वेगळं कारण ते पगडीचं कोट हे सगळं वेगळं असायचं तुझ्या काळातली लोक आणि मी लहानपणी खाल्लेला त्याच्यानंतर त्या टीचरनी एक निवेदक म्हणून सातत्यानं त्या ठिकाणी नारायणगावमध्ये काम केलं त्याच्यानंतर आपल्या वडिलांनी आमचे शिक्षक त्यांनी आम्हाला शिकवलं आणि असा ताकद तयार झालेला खरंतर सुरेश भाऊ आपण हा उत्सव साजरा करतो आज बरेचसे पत्रं या ठिकाणी आलेली आहे सर्वांना मी एवढंच सांगतो की याची आपण आता एवढ्यावर करायला लावणार नाही सुरेश भाऊनी खूप मोठी उंच बांधलेली खरं तर हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण मराठी संस्कृती किंवा मराठी सण कुठेतरी लोप पावत चालले आणि ते सण खऱ्या अर्थानं पुन्हा त्यांना उद्या देण्याचं काम असे तरुण या ठिकाणी करतायत आणि सुरेश भाऊचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो जाता जाता एवढंच सांगतो कारण ते आपल्या बऱ्याच जणांनी बांधलेलं आहे दिवाळीनंतर ते आणखी पंची फोडायची ते खऱ्या अर्थानं ती जनता ठरवत असते आणि म्हणून आज जो सुरेश भाऊ या ठिकाणी इव्हेंट खऱ्या अर्थानं ठेवलाय सातत्यानं गर्दीचा भाग म्हणून बोललो तर तो सातत्यानं हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेत असतात आपण मंत्र्यांना खऱ्या अर्थानं साथ देत असतात मनापासून आलेल्या सगळं जेवढे पत्रकार आले असतील त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण सर्व मंडळी उपस्थित राहायला आपल्यालाही मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो.